तेच तर कळत नाहीये, रोहन असं का वागेल याचा अंदाजच येत नाहीये. अरे समर, अंदाज काढत बसण्यापेक्षा त्यालाच विचार ना, तो असं का करतोयस? विचारत बसण्यापेक्षा आधी त्याचा कानफाट फोडलं पाहिजे. त्या दिवशी आदिराला गच्चीवरून जीव देण्याचा प्रयत्न करताना पाहिलं ना, तेव्हाच मला असं वाटलं होतं की जावं तो रोहन जिथे आहे तिथून त्याला उचलून आणावं आणि आदिराच्या समोर उभं करावं आणि म्हणावं तिला की जीव देण्यापेक्षा याला जा विचार. आणि तुला नसेल जमत ना तर मला सांग काय करायचं, फक्त मी याचं. तुला राग येतोय मला मान्य आहे, पण असं चिडून काय होणार आहे? त्यापेक्षा त्याला विचारूयात ना की त्याने हा निर्णय का घेतला. माणसं संपून नाती नसतात संपत. बरोबर आहे तुझं, मलाही असंच वाटतं. अरे मग बोल ना त्याच्याशी. स्वानंदी मॅडम गेल्यात त्याला भेटायला. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना याच्यातलं काही माहिती नव्हतं. आता त्याला भेटून आल्यानंतर आपल्याला कळेल त्याचं काय म्हणणं आहे ते. पण स्वानंदी रोहनची बाजू घेणार नाही कशावरून? कारण भाऊ आहे तिचा तो. मग तू काय वेगळं करतोयस? तू पण आदिराचा भाऊ असल्यासारखाच बोलतोयस ना? आणि आनंद, स्वानंदी कशी आहे, किती खरी आहे हे तुला वेगळं सांगायला हवंय का? रोहन चुकला असेल ना तर ती आदिराची बाजू घेणार, माझी खात्री आहे. पण मुद्दा हा आहे की रोहनने हा निर्णय घेतलाच का, काही कळतच नाही मला. मलाही तेच कळत नाहीये. मला असं एकीकडे वाटतंय की हा खरंच त्याचा निर्णय आहे का दुसऱ्या कोणाचा तरी. दुसरं कोण असेल? आहे का अशी व्यक्ती जिला हे लग्न नकोय? अंशुमन? अंशूचं नाव कशाला मध्ये घेतेस? आपल्या बहिणीचा संसार त्याला कशाला मोडायचा असेल? आणि बघ, अंशुमनवरती मला जराही संशय नाही. समर, तुझ्या डोक्यात तीच व्यक्ती आहे का जी माझ्या डोक्यात आहे? कोण? अरे कोण? रोहनची आई. रोहनची आई? त्या का करतील असं? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, जे काय होतं ते चांगल्यासाठीच होतंय, आपल्या मनासारखं होतंय ना. एक मिनिट आई, रोहनच्या मनात नाहीये हे कळलंय ना आता. तुझ्या मनातलं लादू नकोस त्याच्यावर. एक मिनिट नंदू, जरा थांब. रोहन, मी तुला एकदाच आणि शेवटचं विचारतो, तू खरंच अधिराला नोटीस पाठवलेली नाहीयेस? बाबा, तुमची शपथ घेऊन सांगतो, मी कोणतीच नोटीस पाठवली नव्हती. बस बस, आले. आले माझ्या लक्षात. सगळं सगळं लक्षात येतंय माझ्या. हे सगळं हिनेच केलं असं. आई, तू? मला 100% खात्री आहे नंदू, हिचंच काम आहे. अगं, हिला आधीरा सून म्हणून कधी पसंतच नव्हती, आवडलीच नाही तिला. ही सतत रोहनचे कान भरायची. आधीरा माहेरी निघून गेली हे हिच्या पथ्यावरच पडलं. हिला तेच हवं होतं. अहो, एकदा का रोहनने आधीराला घटस्फोट दिला की मग झालं, संपलं. म्हणजे सुंटे वाचून खोकला गेला. अरे बाप, काय काही काय? मी सांगतो ना की तेव्हापासूनच हिच्या मनात सुरू झालं असणार रोहन आणि आधिरानं वेगळं व्हावं म्हणून. आई, तू तू मला मगाशी हेच सुचवत होतीस ना? ती आता गेलीच आहे ना माहेरी, तर जाऊ दे. आपण त्या गोष्टीवर आता शिक्कामोर्तब करूया. अरे बाळा, आता वेगळे राहतच आहात ना तुम्ही, तर मग कायद्यानं वेगळे व्हा. काय तो घटस्फोट वगैरे घ्यायचा असेल तर मग घेऊन टाका, असं म्हणते मी. झालं तुमचं सुरू? तुम्हाला दुसरं कोणी काही सापडलं नाही ना की सगळं खापर येऊन माझ्याच डोक्यावर फोडता. जशी काही मी तुमची बायको नाहीये, जन्मभराची शत्रू आहे. हो, हे सगळं माझ्यामुळे झालेलं नाहीये. माझ्या मुलाला त्रास होतोय म्हणून मी बोलले. आणि टाळी काही एका हातानं वाजत नाही, हे सगळं तुमच्या लाडक्या सुनेमुळे झालंय. हो का?
मग घे रोहन घे शपथ आणि सांग हे सगळं तू केलेलं नाहीच म्हणून. अरे काय बोलताय तुम्ही? सकाळपासून मी तुमच्या डोळ्यासमोर आहे. मी कुठे गेले नोटीस पाठवायला? काय बोलताय? नाही काय केलंस ना? नाही. मग घे ना डोक्यावर हात ठेवून शपथ आणि सांग मी हे केलेलं नाही. घे शपथ. तुम्ही असं का विचित्र बघताय हो, डोकं फिरल्यासारखं? हा आई या बाईनं स्वार्थीपणाच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्यात आज. का बोलता तुम्ही असं? स्वतःच्या बायकोवरच अविश्वास दाखवताय. बाबा एक मिनिट, तुम्ही असे आरोप नका करत सुटू, कारण नाही माहिती, अजूनही वाटतं आई नाही एवढ्या टोकाला जाणार. हा. नंदू, हा तुझा गोड गैरसमज आहे. या बाईला जेवढा मी ओळखतो ना तेवढं दुसरं कुणीच ओळखत नाही. जी बाई राजवाडे घराण्याच्या पारंपरिक बांगड्या घाण ठेवू शकते ती रोहन आणि आधिराचा घटस्फोट व्हावा म्हणून हे प्रकार करूच शकते, आणि तेही आपल्या न कळत. मला पूर्ण खात्री आहे नंदू, डिवोर्सची नोटीस वगैरे सगळे हिचेच उद्योग आहेत. तुम्हाला काय समजायचं ते समजा. तुम्हाला काय वाटेल ते समजायचंय ते समजा. मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये. निदान माझ्या मुलाला नको असलेल्या लग्नामध्ये अडकवण्याची बळजबरी तर मी करत नाहीये. रोहनला घटस्फोट हवाय आणि तो त्याला मिळायलाच हवा. अगं आई, थांब रोहन, थांब. हे तुझं मत आहे? हो. या विषयीचं तुझं मत बदलणार नाही ना? नाही. एक गोष्ट मी स्पष्टपणे सांगतो, रोहन आणि आधिराचा घटस्फोट या जन्मात होणार नाही. काय बोलताय? याला काय अर्थ आहे का? का माझं बोलणं अजून संपलेलं नाही. जरा दुसऱ्याचंही ऐकण्याची सवय ठेव जरा. तुला घटस्फोट हवाय ना? होईल, घटस्फोट होईल, पण तो आपला होईल. बाबा थांब नंतर. तुला त्या मुलीबरोबर थोडे दिवस सुद्धा जमवून घेता आलं नाही ना? पण मी कित्येक वर्ष तुझा हा त्रासदायक स्वभाव सहन करतोय, पण मलाही आता ते शक्य नाहीये. लग्न मोडणं एवढं सोपं आहे ना? मग मीही यातून सुटका करून घेतो. हे आपले डिवोर्स पेपर.